जेई मेन न देता किंवा जेई ऍडव्हान्स न देता फक्त MHT CETच्या स्कोअरवर आपल्याला जर अशा इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन मिळालं की जे IIT लेवलचं आहे, हो हो IIT लेवलचं आहे, तर कसं राहील? मी आज अशा इन्स्टिट्यूट विषयी माहिती देणार आहे की जे NIRF रँकिंग. आता NIRF म्हणजे काय? NIRF ही एक संस्था आहे की जे भारतातील सर्व कॉलेजेस असतील, इन्स्टिट्यूट असतील, युनिव्हर्सिटी असतील, मग त्या कोणत्याही फील्डच्या असो, इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, अशा कोणत्याही फील्डच्या त्या इन्स्टिट्यूट्स असो, तर त्यांची एक रँकिंग बनवली जाते की हे भारतातील बेस्ट कॉलेजेस आहेत, ह्या भारतातील बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, या भारतातील बेस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत. तर NIRF रँकिंगमध्ये या कॉलेजचा जी रँकिंग आहे ती COEP, VJTI या कॉलेजेसपेक्षाही हायर लेवलला आहे आणि ते कॉलेज आहे ICT मुंबई. आज आपण ICT विषयी माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओजना उदंड प्रतिसाद देत आहात. तुम्ही खूप व्ह्यूज मला प्रत्येक व्हिडिओज मध्ये देतात. पहा, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी आजच सकाळी पब्लिश केलेला. याच्यावर जवळपास थाउजंड्स ऑफ व्ह्यूज आहेत. ओके, तुम्ही व्हिडिओज बघताय पण व्हिडिओज लाईक करत नाही. तुम्ही हे जे व्हिडिओज पाहताय ते तुम्ही लाईक केले पाहिजेत, शेअर केले पाहिजेत आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, ही माझी रिक्वेस्ट आहे. आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन मध्ये ऑल ला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू. ओके, पुढे पाहूया की ICT या इन्स्टिट्यूट विषयी माहिती. इथे मी तुम्हाला माहितच आहे की व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी वेबसाईट, आपला ऍडमिशन ज्या वेबसाईट थ्रू होणार आहे त्याच वेबसाईटचा आधार घेतोय. पहा, ही जी वेबसाईट आहे CETSEL.MahaCET.org, या वेबसाईटवर मध्ये गेल्यानंतर कॅप मध्ये इथे 2024-25 वर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2024-25 ची गेल्या वर्षीची वेबसाईट ओपन होते. त्यानंतर इथे खाली अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये इथे BE BTech मध्ये क्लिक केल्यानंतर पुढच्या वेबसाईटवर आपण पोहोचतो. आता ही पुढची वेबसाईट जी आहे याच्यामध्ये जर आपल्याला कॅप 1 चे कट ऑफ पाहिजे असतील तर ते कट ऑफ जे आहेत ते कट ऑफ इथे दिलेले आहेत. पहा, कॅप 1 राऊंडचे कट ऑफ आणि कॅप 1 राऊंडचे कट ऑफ जे आहेत ते पुढे या वेबसाईटवर आहेत. तर मी तुम्हाला थोडंफार ICT विषयी तर थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहे की असं कोणतं इन्स्टिट्यूट आहे की जे COEP पेक्षा किंवा VJTI पेक्षा NIRF रँकिंग मध्ये हायरला आहे. तर त्याविषयी माहिती पाहूया. पहा, इथे NIRF रँकिंग 2025 अजूनही रिलीज झालेलं नाही. 2024 ची इंडिया रँकिंग 2024 इंजिनिअरिंग. ICT हे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच आहे. ओके, पण त्यामध्ये आता इथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटवर आलेलो आहोत आपण. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटवर NIRF. ओके, आणि इथे इंडिया रँकिंग 2024 इंजिनिअरिंग यामध्ये आपण जर पाहिलं तर 2024 ला इथे जी NIRF ची रँकिंग आली त्यामध्ये टॉप इन्स्टिट्यूट कोणतं होतं? IIT मद्रास, सेकंड IIT दिल्ली, थर्ड IIT बॉम्बे म्हणजेच मुंबई. ओके, महाराष्ट्र. आता जर आपण याच इथे म्हणजे खाली असं स्क्रोल करत गेलो तर एक इन्स्टिट्यूट जे आहे ते इथे पहा, ते इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये आहे. इथे 39 ला विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर म्हणजेच NIT नागपूर. ओके, हे NIT मध्ये ऍडमिशन जे आहे ते आपल्याला JEE मेनच्या स्कोरवर होतात. ठीक आहे, पण आपल्याला त्याच IIT NIT लेवलचं कॉलेज हवंय पण MHT CET चा स्कोर आपला चांगला आहे. तर आपण जस्ट इथे पहा, हे
39 रँकला आहे आणि ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 41 रँकला आहे. आता तुम्ही विचाराल की जर हे 41 रँकला आहे तर COEP किती रँकला आहे? मग COEP पाहूया. COEP हे खाली इथे 77 रँकला आहे. पाहिजे COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी 77. मी इथे कंपॅरिझन करत नाही किंवा COEP चांगलं कॉलेज नाही असं मी अजिबात म्हणत नाही. मी फक्त तुम्हाला सांगतोय की NIRFचा डेटा काय सांगतोय. COEP वेगळ्या ब्रांचेससाठी इन्स्टिट्यूट आहे आणि ते टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रामधलं. VJTI सुद्धा टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रामधलं. मी तुम्हाला सांगतोय की जे NIRF रँकिंग जो आपल्याला गव्हर्नमेंट कडून डेटा येतोय NIRF रँकिंगचा, त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय की हे जे कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच. आणि मी तुम्हाला अजून सांगेन की कॅप 1चा जो कट ऑफ आहे या कॉलेजचा तो 99% अबो आहे. म्हणजे एवढं ते टॉपचं इन्स्टिट्यूट आहे. पाहूया इथे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई महाराष्ट्र रँकिंग किती आहे? 41 रँकिंग आहे आणि त्यामध्ये NIT ची रँकिंग किती आहे? 39. म्हणजे NIT IIT लेवलचं इन्स्टिट्यूट आहे हे. ओके, मी आता पुढे ओके हे पहा, ही ती NIRF रँकिंगची वेबसाईट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क असं ते. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा डेटा कधी पब्लिश झालेला आहे. ओके, 12 ऑगस्टला पब्लिश झालेला आहे 2024. गेल्या वर्षीच्या 12 ऑगस्टला पब्लिश झालेला आहे. 2025चा या ऑगस्टमध्ये येईल. ओके, तेव्हा आपल्याला कळेलच. आता हे एक्झॅक्ट कुठे आहे? तर हे आहे मुंबईमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. 4.6 स्टार रिव्ह्यूज आहेत. 1000 पेक्षाही जास्त रिव्ह्यूज दिलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता इथे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT. ओके, आणि हा तो ICTचा कॅम्पस. इथे पाहू, हा तो ICTचा कॅम्पस. आणि माटुंगा स्टेशन जवळच आहे. म्हणजे वेस्टर्न रेल्वे किंवा सेंट्रल मुंबईमध्ये इथे ICT ला पोहोचण्यास खूप इझी रूट्स आहेत. ठीक आहे, हे झालं लोकेशन. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून एक माहिती आहे की ICTचे 2 ऑफ कॅम्पस कॉलेजेस आहेत. ऑफ कॅम्पस म्हणजे काय? ते ICTचेच आहेत पण ते मुंबईच्या बाहेर आहेत. म्हणजे एक आहे जालना, ओके, आणि एक आहे ओडिसामध्ये भुवनेश्वर येथे. ठीक आहे, मग इथे हे ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई मराठवाडा ऑफ कॅम्पस पहा इथे दिलेलं आहे. मुंबई मराठवाडा ऑफ कॅम्पस हे ऑफ कॅम्पस आहे. जर तुम्ही त्या भागातले असाल तर नक्कीच या कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकता. पण मी आज मुंबई विषयी म्हणजे ICT माटुंगा मुंबई, हे पहा ICT माटुंगा मुंबई याविषयी बोलणार आहे. मग या कॉलेजचे गेल्या वर्षीचे कट ऑफ काय होते? तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढे हाय कट ऑफ कसे लागतायत. पहा इथे केमिकल इंजिनिअरिंग हे पहा 99.62% आणि 926 रँकिंगला हे कॅप 1 मध्ये क्लोज झालेलं आहे. GOpenS 926, GSCS 12,643, GSTS 52,772, GVJS 14,991, GNT1S 8,124, GNT2S 6,725, GNT3S 8,498, GOBCS 4,102, GSEBCS 7,191, LOpenS, G म्हणजे जनरल, SEBC कॅटेगरीसाठी स्टेट कोटा. LOpenS हे जे फुल फॉर्म आहेत मी अगोदरच्या व्हिडिओज मध्ये
याचे फुल फॉर्म सर्व एक्सप्लेन केलेले आहेत. प्लीज ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पहा 1197 एल ओपन एस, LSCS 15,184, LSTS 48,339, LOBCS 4,188, LSCBCS 6,642, PWD Open S 14,280, PWD OBCS 1,06,966, डिफेन्स कॅटेगरी पण तशी आहे PWD OBCS. डिफेन्स ओपन एस 3,302, डिफेन्स OBCS 16,787, TFWS 1,387, PWD RSCS 72,656, डिफेन्स ROBCS 7,403, ऑर्फन 13,981 जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी, आणि EWS 7,867. ओके, हे केमिकल इंजिनिअरिंगचे कट ऑफ. आता केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे केमिस्ट्री. तुम्हाला तो फरहान आठवतच असेल 3 इडियट्सचा. त्याच्या वडिलांना असं वाटत असं की याने इंजिनिअरिंग करावी, पण त्याला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे स्टुडंट्सना ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्या फील्डमध्ये जर त्यांनी स्वतःचं करिअर केलं तर ते लॉंग टर्म पर्यंत ते टिकतात. ओके, म्हणून मला म्हणजे माझी विनंती आहे पॅरेंट्सना की तुम्ही तुमचे ॲम्बिशन्स मुलांवर लादू नका. मुलांना काय करायचं आहे मुलांशी बोला, असं मोकळेपणाने बोला, डिस्कशन करा की आपण हे केलं तर असं होईल, हे केलं ते केलं तर तसं होईल. हे डिस्कशन जे आहे, पॉझिटिव्ह डिस्कशन जे आहे ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे मुलांच्या टोटल ग्रोथसाठी, एज्युकेशनल ग्रोथसाठी, जसं एज्युकेशनल ग्रोथ होईल तसंच ते इकॉनॉमिकली ग्रोथ होणारच आहे. पैसा हा सर्वांना मिळणारच आहे. ज्यांच्याकडे नॉलेज आहे त्यांना पैसा मिळणारच आहे. टेन्शन घेऊ नका. स्वतःची जी मतं आहेत ती अशी लादू नका मुलांवर. ओके, डिस्कशन करा, पॉझिटिव्ह डिस्कशन करा, जेणेकरून तुमची काही मतं, तुमच्या मुलाची काही मतं, मुलीची काही मतं, असं तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांची काही मतं. ओके, हीच ती वेळ आहे की योग्य निर्णय घेण्याची. जर एखाद्या व्यक्तीला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याला इंजिनिअरिंग करायला पाठवलं तर तो लाईफ टाईम चांगला इंजिनियर होईल का, हा प्रश्न आहे. किंवा जर एखाद्या व्यक्तीला मॅथ्स चांगलं आहे, खूप छान मॅथ्स आहे आणि त्याला बायोलॉजी रिलेटेड फील्डमध्ये एंट्री करायला सांगितली तर विचार करा थोडासा. पहा, डायस्टफ टेक्नॉलॉजी G Open S 3,305, GSCS 27,390, GOBCS 12,540, GACBCS 19,350, L Open S 3,220 ला कॅप 1 चा कट ऑफ आहे. LOBCS 21,982, LSCBCS 43,361, डिफेन्स ओपन एस 27,266, TFWS 11,071, EWS 23,251. ओके, हे डायस्टफ टेक्नॉलॉजीचा कट ऑफ होता. ऑइल, ओलिओकेमिकल्स अँड सर्फॅक्टंट टेक्नॉलॉजी, ह्या ज्या ऑइल कंपन्या आहेत कोणत्या तर भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, रिलायन्सचे पेट्रोल पंप्स आहेत किंवा त्यांची रिलायन्सची रिफायनरी आहे, त्याच्यामध्ये कोणते इंजिनियर्स लागतात तर हेच असेच हे ICT मधले टॉप इंजिनियर्सच अशा टॉप कंपन्या रिक्रूट करतात. पहा, ऑइल, ओलिओकेमिकल्स मध्ये इथे पहा, तर इथे मिस्टेक झालेली असे आहे असं मला वाटतंय. कॅप राऊंड 1 चे कट ऑफ आहेत, पण इथे मिस्टेक झालेली आहे, कंप्लीट दिलेलं नाही. पहा, GSCS 24,000, कारण इथे ओपन कॅटेगरी दिलेली नाही. ओके, GSCS इथे टायपिंग मिस्टेक झाली असावी असं मला वाटतंय. GSCS 24,682, GNT1S 25,366, GOBCS 7,998, GACBCS 11,327, L Open S 5,570,
LSCS 27,228, LOBCS 12,737, Defense Open S 31,467, TFWS 9,200, EWS 17,501. हा कट ऑफ होता सर्फॅक्ट टेक्नॉलॉजीसाठी. फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी हे पहा, इथे पहा जी ओपन एस चा कट ऑफ 99.90% 236. मग ह्या स्टुडंटने का कॉम्प्युटर सायन्स केलं नसेल? ह्या स्टुडंटला जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्टच त्याने फॉलो केला असेल. ह्या स्टुडंट 236 ला क्लोज झालेला आहे, मीन्स याच्या वरचे सुद्धा ऍडमिशन जे आहेत ते ICT ला झालेले आहेत. ओके, पहा हा कट ऑफ पहा 99.90 कट ऑफ आहे जी ओपन एस चा. कशासाठी? फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी ICT. म्हणून जर विद्यार्थ्याला केमिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्या रिलेटेड ब्रांचेस मध्ये एंट्री करायची असेल तर खूप छान ऑप्शन आहे हा. पहा GSCS 18,062, GNT3S 13,144, GOBCS 1,155, GACBCS 2,973, L Open S 100, सॉरी मग G Open S नव्हता तिथे, L Open S 156. ओके, हा इथे नव्हता, वेट इथे जी ओपन आहे 236, पण इथे एल ओपन एस चेक करा. एल ओपन एस, अरे हा, एल ओपन एस चा कट ऑफ पहा 156, 99.94%. 99.94% चे स्टुडंट सुद्धा फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग करत आहेत. विचार करा. ओके, L Open S 99.94%, 156. LVJS 36,420, LOBCS 5,753, PWD Open S 54,294, Defense Open S 5,498, TFWS 1,102, EWS 3,109. ओके, त्यानंतर इथे पहा पुढे Fibers and Textile Processing Technology, G Open S 11,365, GSCS 31,044, GSTS 1,42,962, GOBCS 20,826, GACBCS 20,025, L Open S 11,326, LSCS 40,867, LNT1S 37,461, LNT2S 23,570, LOBCS 16,806, LACBCS 26,592, Defense Open S 48,037, TFWS 22,332, EWS 29,616. Next, Polymer Engineering and Technology, G Open S पर्सेंटाइल पहा 99.50. कॅप 1 चे कट ऑफ आहेत पॉलिमर इंजिनिअरिंग साठी अँड टेक्नॉलॉजी. जी ओपन एस 1,269, GVJS 16,092, GNT2S 10,137, GOBCS 4,587, GACBCS 17,589, L Open S 1,631, LSCS 33,195, LSTS स्टेज 2 मध्ये ऍडमिशन झालेलं आहे 74,252, LOBCS 8,001, PWD Open S 1,78,583, PWD आहे. Defense Open S 14,632, TFWS 8,098, EWS 15,392. Okay, next, Food Engineering and Technology. Okay, पहा G Open S Food Engineering and Technology 99.68, 793, GSCS 15,103, GSTS 25,906, GNT2S 13,760, GOBCS 3,154, GACBCS
6,390, L open S 935, L OBCS 1,229, PWD open S 93,284, Defense open S 5,322, TFWS 2,482, EWS 6,465. Next, surface coating technology, G open S पर्सेंटाइल पहा ना 99.45 ला क्लोज झालेला आहे कॅप 1चं ऍडमिशन. G open S 1,417, G SCS 27,164, G NT1S 41,751, G NT3S 20,552, G OBCS 11,983, L open S 3,857, L SCBCS 22,961, Defense open S 22,617, TFWS 7,203, and EWS आहे 24,274. ओके, हे होते NIRF रँकिंग मध्ये 41 रँक असलेलं कॉलेज ICT मुंबई. ओके, आता इथे पाहते केमिकल इंजिनिअरिंग. हा, आता या पर्टिक्युलर ट्रेडच्या ज्या सीट्स आहेत किती अवेलेबल आहेत ते तुम्हाला माहितच आहे. आता कसं शोधायचं की संपूर्ण कॉलेज वाईज इनटेक कॅपॅसिटी जी आहे ती आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. आता या वर्षी रजिस्ट्रेशन कधी सुरू होतं आणि या वर्षी इनटेक कॅपॅसिटी जी आहे प्रत्येक कॉलेजची किती येते ती सुद्धा महत्वाची आहे. कारण रजिस्ट्रेशन नंतर जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हाच आपल्याला एक्झॅक्ट आयडिया येईल की आपलं रँकिंग कुठे आहे. जो रँक आहे सीईटीला आपल्याला मार्क्स मिळाले, मार्क्सच्या बेसिसवर पर्सेंटाईल आले, पर्सेंटाईलच्या बेसिसवर आता जो रँक येणार आहे तो रँक ठरवणार आहे की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पॉसिबल आहे. हे जे कॉलेज आहे हे वन ऑफ द टॉप इन्स्टिट्यूट रिलेटेड टू केमिकल टेक्नॉलॉजी. भारताचं, महाराष्ट्राचं सांगत नाही, संपूर्ण भारताचं वन ऑफ द टॉप इन्स्टिट्यूट आहे. आणि जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला केमिस्ट्रीमध्ये खरोखरच इंटरेस्ट आहे आणि पर्सेंटाईल खूप चांगले आहेत तर या कॉलेजला तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. माझं काम होतं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचं, मी दिलेलं आहे. तुम्ही डिस्कशन करा आणि या वर्षीचे कट ऑफ सुद्धा, कारण या वर्षी MST CETची जी एक्झाम आहे ती खूप जणांनी दिलेली आहे. रँक पाहूया कसे येतात. मी इथे थांबतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी काय करत जातोय की जे काही व्हिडिओज किंवा इन्फॉर्मेशन आहे ती फॉरवर्ड करत जातोय, जेणेकरून माझ्या ग्रुपमध्ये जे आहेत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे आहेत त्यांना ही इन्फॉर्मेशन लवकर कळेल, जेणेकरून ते असे मागे पडणार नाहीत आणि ते एखादी प्रोसेस जी आहे ती फास्ट होईल. ओके, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन मध्ये ऑलला क्लिक करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन तसं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.